निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक करण्यावर भर दिला जातोय। बनावट नावं वगळणं, नव्या मतदारांची नोंद करणं तसंच चुकीची माहिती दुरुस्त करणं ही प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 33,67,659 इतके मतदार असून यापैकी 24,52,417 मतदारांचं मॅपिंग झालंय। उर्वरित 9,15,242 इतक्या म्हणजेच एकूण मतदारांच्या 27% मतदारांचं मॅपिंग होणं गरजेचं आहे। या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शहरातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये बैठक घेतली। बैठकीत या मोहिमेबाबत सविस्तर माहिती देऊन काँग्रेस पक्षाच्या BLO आणि कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्यास सांगितलं। त्यानंतर त्यांनी कोल्हापूर काँग्रेस कमिटीकडून राबवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमेची माध्यमांना माहिती दिली। अनेक नागरिक स्थलांतरामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास जातात किंवा मतदार यादीतील माहिती अद्ययावत करत नाहीत, त्यामुळे यादीत त्रुटी निर्माण होतात। हीच बाब लक्षात घेऊन बूथ लेवल ऑफिसर घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळतायत। या मोहिमेबाबत नागरिकांमध्ये अपेक्षित प्रमाणात जनजागृती नसल्यामुळे कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षानं पुढाकार घेत विशेष मोहीम सुरू केल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। मतदार यादी अचूक राहण्यासाठी नागरिकांनी स्वतःची माहिती तपासून आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं। मोहिमेदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृती केली जाणार असून जिल्हा काँग्रेसकडून एक QR कोडही प्रसारित करण्यात आलाय। तसंच 9672599990 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास व्हॉट्सॲपवर सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे। या उपक्रमाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय। यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात राबवला जाणारा हा उपक्रम काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात राबवण्यात येणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। आमदार पाटील हे स्वतः रविवारी कसबा वावड्यातील 18 क्रमांकाच्या बूथवर भेट देणार आहेत। सकाळी 8:30 ते दुपारी 12 या वेळेत ते घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार असून या मोहिमेची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, संजय कांबळे, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी, सरलाताई पाटील, भारती पोवार, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, चेतन नरके, प्रकाश पाटील, विनायक घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते।